नमस्कार, मी खुशबू साळुंके. माझ्या मित्रमैत्रिणींचं व्हिजन एजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. उद्योजकांची मांदियाळी ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण नवीन नवीन उद्योजकांना घेऊन येतो. नुकताच मातृदिन झालेला आहे. सो मातृदिनाच्या योग साधून आपण एका महिला उद्योजकाला आपल्यामध्ये आणलेला आहे. सो त्यांच्या बिझनेसचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नम्रता रासने मॅडम, फाउंडर ऑफ नजराना, आज आपल्याबरोबर इथे आहेत. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे कमर्शियल आर्ट्समध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं. गेले 20 वर्ष झालं त्या IT प्रोफेशनमध्ये जॉब करतात आणि त्याच्याबरोबरीनेच त्यांनी नजराना हा ब्रँड सुरू केला आणि नजराना हा पूर्णपणे कस्टमाइज गिफ्टिंगमध्ये काम करतो. नम्रता मॅडम, आपल्याबद्दल आणि आपल्या प्रवासाबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल. सो येस. प्रथम सगळ्यांना नमस्कार. हे खूप छान आहे, उद्योजकाची मांदियाळी नाव. म्हणजे मांदियाळी म्हटल्यासोबतच लगेच मला संत ज्ञानेश्वरांचीच आठवण झाली. तर मी पुण्याचीच आहे, म्हणजे लहानाची मोठी पुण्यात झाले. माझं सगळं शिक्षण शाळेत मी SD सेट दगडूराम कटारियामध्ये होते आणि माझं कमर्शियल आर्ट्स मी अभिनव कला महाविद्यालयामधून केलं. आणि त्यानंतर डिझाईन म्हणजे आर्ट आणि डिझाईन या क्षेत्रामध्ये जवळपास मी 20 वर्ष, हे माझं 20वं वर्ष असेल. मी IT इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे, व्हिज्युअल डिझाईन इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. वेगवेगळे क्षेत्र पाहिले, प्रिंट, मीडिया, ॲनिमेशन, पण ई-लर्निंग इंडस्ट्रीमध्ये बराच काळ मी जम बसवला. पण येस, व्हिज्युअल डिझाईन इंडस्ट्रीमध्ये मोस्टली आहे. कमर्शियल आर्टमध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही IT क्षेत्रात जॉब करण्याचा निर्णय का घेतलात? मुळात कमर्शियल आर्ट करून IT असं काही रस्ता असा काही आखून ठेवला नव्हता. मला गंमत वाटेल तुम्हाला, पण 10वीत मला आर्ट टीचर बनायची इच्छा होती. 10वीमध्ये जेव्हा मी होते तेव्हा मी इंटरमिजिएट एक्झाम करायची. तर मला माझ्या आर्ट टीचर आहेत, त्यांनी मला सांगितलं की कमर्शियल आर्ट म्हणजे फाईन आर्ट्स तर आहेच, पण काहीतरी त्यांनी माझ्या कामामध्ये त्यांना ज्या बारकाईने मी काम करायचे किंवा अगदी बारीक नाजूक काम करायला आणि स्टँडर्डमध्ये बद्ध आणि खूप जॉमेट्रिक काम करायला मला जे आवडायचं, त्याच्यावरून त्यांना कदाचित वाटलं की मी कमर्शियल शिकावं फाईन आर्ट्सच्या ऐवजी. आणि मग कमर्शियल आर्टमध्ये जे विषय आले त्या विषयांनी ॲक्च्युली असे दरवाजे उघडले की तोपर्यंत ई-लर्निंग इंडस्ट्रीसुद्धा इतकी चलनात नव्हती, एस्पेशली वर्किंग विथ फॉर्च्यून 500 कंपनीज किंवा IT मध्ये ई-लर्निंगचे असे वेगळे डिपार्टमेंट्स नव्हते. पण मी जोपर्यंत डिप्लोमा केला तोपर्यंत, इवन तेव्हासुद्धा मी पहिले ॲनिमेशन क्षेत्रात काम केलं, प्रिंट मीडियामध्ये काम केलं. आणि कॉलेजचा निकाल लागल्यानंतर, जेव्हा म्हणजे टॉपर झाले असं आल्यानंतर काही अपॉर्च्युनिटीज समोरून चालून आल्या. त्यात ई-लर्निंग कंपनीची एक इंटरव्ह्यू होती आणि मग त्या क्षेत्रात मी काम केलं. आणि पुन्हा मला जे 10वीत ज्या मला टीचर म्हणाल्या की तुला जे असं बारीक काम करायला आवडतं, अगदी स्टँडर्डमध्ये काम करायला आवडतं, तर ते मला ई-लर्निंगमध्ये मिळालं. आणि ई-लर्निंगसुद्धा ॲज अन इंडस्ट्री ग्रो होत गेली. आज मोठे मोठे सेक्टर्स म्हणजे इन्फोसिससारख्या आणि MNCमध्ये त्यांचे स्वतःचे ई-लर्निंगचे डिपार्टमेंट आहेत. तर ई-लर्निंग हे क्षेत्रही खूप वाढलं आणि तिथे डिझाईनचा स्कोपही खूप वाढला. कारण लर्निंग म्हणजे असं बोरिंग राहिलेलं नाही. आता आम्ही गेम्सही डिझाईन करतो ई-लर्निंगमध्ये. सो तो तसं आपोआप घडत गेलं. म्हणजे कमर्शियल आर्ट्स झाल्यानंतर थेट ई-लर्निंग असं झालं नाही, कारण तेव्हा ई-लर्निंग मुळातच ही फील्डसुद्धा ऐकण्यात नव्हती. आणि गंमत म्हणजे मला आर्ट टीचर बनायचं होतं आणि 10वीमध्ये माझ्या आर्ट टीचरने सांगितलं की कमर्शियल आर्ट्स आहे आणि माझं ज्या प्रकारचं काम आहे, म्हणजे मी खूप जॉमेट्रिक आणि खूप डिटेल्ड काम करायचे, तर त्यांनी मला सजेशन दिलं की मी कमर्शियल आर्ट्स शिकावं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी प्रिंट आणि ॲनिमेशन या इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर जेव्हा एक संधी चालून आली, माझा निकाल लागला डिप्लोमाचा, कारण मी ॲक्च्युली नोकरी कॉलेजमध्ये असतानापासून करायला सुरुवात केली. मी जेव्हा डिप्लोमामधून पासआउट झाले तेव्हा माझ्याकडे 1.5 वर्षाचा व्यावसायिक म्हणजे जॉब एक्सपिरियन्स होता. आणि माझा जसाच निकाल लागला तसं मला एक एक्सपिरियन्स चालून आला आणि एक इंटरव्ह्यूचा संधी चालून आली आणि ती ई-लर्निंगमध्ये होती. आणि मग मला त्या क्षेत्राची जाण झाली आणि मग मी त्यातच बराच काळ काम केलं. सो ह्यालाच लागून माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असेल की IT क्षेत्रात काम करत असताना व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? तर बराच काळ जसं मी सांगितलं घालवला IT मध्ये, तर टप्प्याटप्प्याने प्रगती होत गेली आणि मी टीम लीड करू लागले. आणि एक पॉईंट आला जेव्हा मी 16-17 जणांची एका वेळेला टीम लीड करत होते ग्राफिक डिझायनर्सची.
आणि कुठेतरी वाटत होतं की आपल्याला जमतं आणि आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, पण काय हे ह्याची क्लॅरिटी येत नव्हती. आणि हा व्यवसाय जेव्हा मी सुरू केला त्यावेळेला मी ज्या कंपनीत काम करत होते तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि आम्ही सगळे तसे सणवार सगळे सोबत करायचो साजरे. पण कोरोनाचा काळ आल्यानंतर HR ला प्रश्न पडला की अरे आता आपण भेटत नाही आहोत तर काय, तर म्हणून त्यांनी आय थिंक न्यू इयरच्या काळात न्यू इयरच्या वेळेस गिफ्ट्स पाठवले. तर इंटेन्शन खूप छान होतं की आपण भेटत नाही तर गिफ्ट्स पाठवत, पण कधी कधी कसं असतं ना, तो एक कल लागतो की काय चूज करावं. आता हे सगळ्या वयोगटाला साजेचं असेल का, मुलींनाही आवडेल का, मुलांनाही आवडेल का, ते ते एक लागतं. म्हणजे आमची 4 अतिशय गुणी व्यक्ती, पण कधी म्हणतो ना आपण की सगळ्यांनाच कला नाही किंवा सगळेच गायक नाही म्हणू शकत. तसं मला वाटतं की सिलेक्शन ऑफ गिफ्ट आयटम्समध्ये सुद्धा थोडासा एक नजरिया लागतो. आणि त्यामुळे मला ते त्या वर्षी असं वाटलं की नाही, हे नाही जमलं. तर मी थेट जे फाउंडर होते त्यांना फोन केला की नाही, आपल्या कंपनीचं कल्चर रिफ्लेक्ट नाही होते या वस्तूतून, इंटेन्शन चांगलं असलं तरी, तर मला एक संधी द्या, मी काहीतरी करायचा प्रयत्न करेन. तर त्याच्यानंतरचा जो काही हे होता आमचा, म्हणजे कंपनीचं ॲन्युअल अवॉर्ड फंक्शन होतं, तर ते नाही होऊ शकलं. तर मग मी सगळ्यांना गिफ्ट्स पाठवले आणि इतके जास्ती ते आवडले की प्रत्येकाने आपसूक समोरून व्हिडिओज पाठवले की ओपनिंग व्हिडिओज जे म्हणतो आपण, की अरे काहीतरी पाठवले कंपनीनी, आणि इंस्टाग्रामवरती आणि इकडे तिकडे पोस्ट करायला सुरू केलं. तर मला असं वाटलं की मला कदाचित ह्याचा नॅक आहे, मला हे समजतंय. तर मग मी तेच जे गिफ्ट तयार केलं होतं तेच घेऊन रातोरात ॲक्च्युली इंस्टाग्रामवरती पेज टाकून ते प्रॉडक्ट्स टाकून सुरू केलं. आणि मला कोरोनाच्या काळामध्ये एक इन्क्वायरीसुद्धा आली आणि आय थिंक दॅट इन्क्वायरी वॉज द ब्रेक पॉईंट की मला असं वाटलं आय शुड स्टार्ट दिस बिझनेस. ग्रेट. सो म्हणजे एका रात्रीतून ह्या ब्रँडचं बीज पेरलं गेलं आपण म्हणू शकतो ह्याच्यामध्ये. सो तुमच्यातली जी आर्ट टीचर होती, जी तुम्ही आधी सांगितलं की तुम्हाला ते बनण्याची खूप इच्छा होती, सो ती कुठेतरी परत जागृत झाली किंवा जागी झाली असं म्हणायला हरकत नाही ह्याच्यामध्ये. हो म्हणू शकतो. आणि रात्रीच जर म्हणायचं तर अगदीच सांगते मी, माझ्या मनात सुरू होतं हे करायचं. फोटोज तर होते माझ्याकडे त्या गिफ्टचे आणि सगळं काही. तर मी विचार करत होते नावांचा आणि फार टिपिकल खरं सांगायचं तर शब्द येत होते डोक्यात, उपहार किंवा उपोहार किंवा असं बेसिक सुचत नव्हतं, क्लिक होत नव्हतं. म्हणजे बरेचशी नावं लिहून काढली होती. मग मला माहिती होतं की माझे वडील ह्याच्यामध्ये नक्की मला, कारण ते एवढे वर्ष शब्दकोश सोडवतात, त्यांची शब्दांची जी काही व्होकॅब्युलरी आहे मराठी भाषेत किंवा इन जनरलच. तर मी त्यांना विचारलं, बाबा असं करायचं काहीतरी गिफ्टसाठी. मी त्यांना सांगितलं नाही बिझनेसचा वगैरे, त्यांना म्हटलं की गिफ्टसाठी काही शब्द सुचवा ना. तर बाबा म्हटले नजराना. आणि कुठेतरी ते क्लिक झालं. आणि मला असं थोडा माझ्यामध्ये ना तो एक हा पण एक अँगल होता की कलाक्षेत्रात काम केल्यामुळे ना की आपली संस्कृती पण किती कलात्मक आहे. तर नजराना, आपण जो नजराना किंवा नजराणा जो म्हणत ऐकत आलो आहे राजा महाराजांच्या काळापासून, तर ही खूप जुनी संस्कृती आपली. ॲक्च्युली पहिला शब्द जर त्याचा असेल ना, किंवा पहिली भावना ती होती दान. जर आपण दान हा शब्द शोधला तर दान असं आहे की कधी आपल्याकडे कोणी आलं तर रिकाम्या हाती परत नाही गेलं पाहिजे. ही खरी संस्कृती. बरोबर आहे. किंवा आपणही कोणाकडे जाताना किंवा कोणाला भेटताना रिकाम्या हाती जाऊ नये, हे आपण शिकलोय मोठ्यांकडून आणि पाहिलंय आपण की घरात निघताना आजी पटकन 10 रुपयाची नोट ठेवून द्यायची हातात. तर त्यामुळे मला असं वाटलं की इट दिस टेक्स बॅक टू आर कल्चर, डीप रूटेड कल्चर, तो शब्द. आणि क्लिक झालं आणि मी लोगो केला. तर जॉमेट्री, जसं मी आधी उल्लेख केला, तर सेक्रेट जॉमेट्रीबद्दल मी खूप वाचन करत होते. तर सेक्रेट जॉमेट्रीमधला मी जो फ्लावर ऑफ लाईफचे जे चिन्ह आहे ते मी लोगो म्हणून घेतलं, कारण युनिव्हर्सल आहे. सो नजराना हे नाव सुचण्यामागची ही आपण स्टोरी आहे असं आपण समजू शकतो. आणि खरंच म्हणजे बाबांची खूप मोठी तुम्हाला नाव देण्याबद्दल, तुमच्या ब्रँडला नाव देण्याबद्दल खूप मोठी हेल्प झाली, आपण अगदीच हे समजू शकतो. हो, ते समोर असताना कोणी नावाचं कौतुक केलं की त्यांना फार भारी वाटतं. नाही, बिझनेसमध्ये शिफ्ट व्हायचं म्हणजे नोकरी सोडून बिझनेसमध्ये शिफ्ट होण्यासाठी तुम्हाला काय काय आव्हान फेस करायला लागले? कारण तुम्ही मला सांगितलं मगाशी की नोकरीमध्ये तुमच्याकडे खूप रिस्पॉन्सिबिलिटीचा जॉब होता. सो ते करता करता बिझनेस पण बघणं हे थोडंसं चॅलेंजिंग असू शकतं असं मला वाटतं. सो तुम्ही मला याच्याबद्दल पण गोष्टी सांगू शकता? अगदी बरोबर आहे, आव्हान तर होतंच. आणि खरं सांगायचं तर
नजराना फॉर्म केल्यानंतर, तो लोगो अपलोड केल्यानंतर आणि फोटो टाकल्यानंतर मला इन्क्वायरी लगेच येईल हे सुद्धा कल्पनेत नव्हतं माझ्या. आणि ते हळूहळू माउथ पब्लिसिटीनी आणि इनफॅक्ट माझ्या पहिल्याच कस्टमरनी मला रेफर केल्यानंतर ते वाढत गेलं. पण माझी लॉयल्टी आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही असल्याकारणाने मला नोकरी सोडता नाही आली. आणि माझं खरं आव्हान ते होतं की नोकरी करताना जे मला समोरून जे काही इन्क्वायरीज येत आहेत ते कसे केटर करायचे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कस्टमरला नाही म्हणायचं नव्हतं, कारण मला त्यात भविष्य दिसत होतं. जरी माझा आत्ताचा जो काही काळ आहे ती माझी जबाबदारी होती, तर मी ती पार पडली. आणि ह्यामध्ये खरं सांगायचं तर माझ्या कुटुंबाचं खूप मोठं इथे सहभाग आहे. आणि माझे ज्या कंपनीत मी काम करत होते त्यांनीही मला सपोर्ट दिला. म्हणजे असं नाही की मी त्यांना माहीत नव्हतं किंवा त्यांच्या पाठीमागे काही करत होते. मी समोरून HR ला, कंपनी फाउंडर्सला सगळ्यांना विश्वासात घेऊन मी हे पाऊल उचललं होतं. आणि त्यांना ही कल्पना होती की नम्रताला ज्या जबाबदाऱ्या आहेत, कारण मी त्यांच्यासोबत अगदी फाउंडर लेवलला जॉईन झाले होते, टीम पूर्ण फॉर्म केली होती, त्यामुळे माझी जबाबदारी आणि लॉयल्टी दोन्ही होतीच जसं मी म्हटले. तर मेन आव्हान ते होतं की दोन्ही सांभाळणं. तर दिवस आणि रात्र एक केले सुरुवातीला, नक्कीच. सो आता तुम्ही तुमच्या कलिग्स आणि ह्याचा तुम्ही मुद्दा मांडलात, तर मला त्या ह्यानेच तुम्हाला विचारायला आवडेल की बिईंग आई एक काय चॅलेंज तुम्हाला होतं की नोकरी, बिझनेस आणि मदरहूड हे एक खूप तारेवरची कसरत असते. हो, खरं. सो ह्या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीची आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सची तुम्हाला कशी साथ मिळाली? साथ तर म्हणजे त्या बाबतीत नशीब काढलं असं म्हणेन मी. खूप साथ होती. म्हणजे मोठे बल्क काम जसे यायला लागले ना, माझे वडील, माझी बहीण, माझी मुलगी तेव्हा म्हणजे सुरुवातीला ती 6-7 वर्षाची असेल, पण क्राफ्ट करते असं समजून अक्षरशः माझ्यासोबत पॅकेजिंगमध्ये. म्हणजे तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर गेला तर तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये तिचेही व्हिडिओज आणि फोटोज दिसतील. तर या सगळ्यांनी खरंच खूप साथ दिली. सगळे घर भरायचं, घरामध्ये पाऊल ठेवायला जागा राहायची नाही जोपर्यंत मी स्टुडिओ घेतला नव्हता तोपर्यंत. तर तो सगळा तर झालाच. माझ्या मिस्टरांनी पण खूप जास्त, म्हणजे मी आता अवेलेबल नाही आहे तर कधी कधी असतं ना की घराकडे कोणीतरी पाहतं आहे की जेवण झालं आहे का, बेसिक सगळ्यांची जेवणं वेळेवर झालीत का पासून सगळ्या गोष्टींची खूप सपोर्ट केला. आणि आव्हान आणि सपोर्ट ह्याच्यामध्ये खरं होतं ते म्हणजे क्लायंट्स मिळवणं. कारण एकदा सुरुवात झाली ना की मग मागे वळून पाहायची इच्छा होत नाही. आणि कुठेतरी ते स्वप्नपूर्तीच होती की मला करायचं होतं स्वतःचं. तर इथे मी आणीन की नेटवर्किंगचा खूप मोठा सहभाग आहे बाकी सगळ्या सपोर्टबद्दल नंतर. कारण लोकांना असं वाटतं की नेटवर्किंग म्हणजे जाऊन भेटणं किंवा वेळ काढतायत, गप्पा करतायत, असं नाही आहे. खरं नेटवर्किंग हा तुम्हाला तुमचा बिझनेस बिल्ड आणि ग्रो दोन्ही करण्यासाठी खूप जास्त मदत करतो. फक्त तुम्हाला तो वेळ कसा घालवायचा आणि नेटवर्किंगचं खरं पॉवर काय ती समज असेल तर हे सगळं जुळून येतं. नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे खरंच खूप एक आदर्श ठेवण्यासारखा तुमचा प्रवास आहे. कारण म्हणजे बिईंग अ मदर मी सुद्धा ह्या गोष्टी रिलेट करू शकते की जेव्हा एखादी आई एखाद्या गोष्टीचा निर्णय घेते आणि ती आई त्या गोष्टी करायला लागते, तर मुलंसुद्धा तेव्हा आपल्याला त्याच पद्धतीने सपोर्ट करतात आणि रादर आपली फॅमिलीसुद्धा आपल्या पाठीशी उभीच राहते. खरं. ह्या सगळ्या छान डिस्कशन्स नंतर कमिंग बॅक टू नजराना, सो विल कम बॅक टू द युअर ब्रँड नजराना. ह्या गिफ्टिंग इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणात काम करते आत्ता, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून गिफ्ट्स अवेलेबल होतात. सो ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढ्या डीपमध्ये काम करण्याचं आणि स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही काय विशेष केलं किंवा तुमचा USP काय क्रिएट केला त्याच्यामध्ये? ॲक्च्युली तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर लपलं आहे. ते म्हणजे वेगळी ओळखसाठी नजराना बिस्पोक गिफ्टिंग सोल्युशन्स असंच मी त्याला प्रमोट करते. नजराना कॉर्पोरेट गिफ्टिंग असे म्हणू शकले असते, पण बिस्पोकचा अर्थ आहे कस्टम. आणि कस्टम का, कारण मी आर्टिस्ट आहे आणि मला माझी जी आर्टिस्टिक साईड आहे आणि एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे तो मला याच्यामध्ये मांडता येतो. तर गंमत अशी की ब्रँडसोबत इतकी वर्ष म्हणजे जरी लर्निंग इंडस्ट्रीमध्ये मी काम करत होते तरी ब्रँडसोबत काम करायला लागतं. आणि ब्रँड आयडेंटिटी किंवा ब्रँड लँग्वेज हे समजणं हे आता माझ्यात भिनलं आहे की मला माहिती आहे की ब्रँड आयडेंटिटी कशी फ्लो होते एखाद्या मधून किंवा कोणतंही मर्चंडाईज असो. तर जेव्हा एखादी कंपनी गिफ्टिंगमध्ये इन्व्हेस्ट करते, गिफ्टिंग मुळात गिफ्टिंग करायची त्यांची तयारी आहे, इथेच मला आनंद आहे की त्यांचा तो त्यांचा इंटेंट आहे देण्याचा, त्यांच्यामध्ये ती भावना आहे.
तर मग का नाही त्यांचा ब्रँड पण प्रॉपरली पर्क्युलेट व्हावा. आपण दुकानातून 4 गोष्टी आणल्या आणि एकत्रित केल्या आणि दिल्या तर ती पण गिफ्ट होते, पण मूळ त्याच्या मागे मुद्दा असा असतो, जेव्हा मोठे ब्रँड्स करतात इन्व्हेस्ट, तेव्हा त्यांच्या ब्रँडचं प्रमोशन, त्यांच्या ब्रँडचं कल्चर, ते जे इव्हेंट होत आहे, ज्या इव्हेंटसाठी ती वस्तू तयार होत आहे, त्या इव्हेंटची सुद्धा कल्पना त्याच्यातनं जर मांडता आली, तिकडे मी नजरानाला वेगळी ओळख करून दिली. कारण ते सोल्युशन मी देऊ शकते कस्टमरला, की तुमचा इव्हेंट कसा झळकेल त्या प्रॉडक्टमधून. कारण आम्ही प्रॉडक्ट स्क्रॅचपासून डिझाईन करून सुद्धा डेव्हलप केलेले आहेत आणि तिथेच नजराना हा इतर गिफ्टिंग कंपनींमध्ये वेगळा. सो आजच्या काळात कस्टमाइज गिफ्टिंग किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा लोकांनी नजरानाच का चूज केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही आत्ता काही गोष्टी सांगितल्या, पण अजून थोडं डीपमध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, किंवा तुमची सक्सेस स्टोरी जर तुम्ही सांगू शकलात एखादं उदाहरणासुद्धा, तर जास्तीत जास्त आम्हाला कळू शकेल की नजराना कुठल्या पद्धतीने काम करतं. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ना मी आमची जी इन जनरल प्रोसेस आहे ती सांगते, जेणेकरून काय होईल की नजराना का तेही लक्षात येईल आणि या प्रोसेसमध्ये कस्टमायझेशन कुठे आणि कधी आणि कसं महत्त्वाचं आहे ते पण कळेल. तर बेसिकली जेव्हा आम्ही एखादं काम किंवा एखाद्या प्रोजेक्टवरती येतो, मुळातच आम्हाला क्लायंट का चूज करतो, कारण त्यांनी कस्टम काहीतरी पाहिलेलं आहे की जे कुठे बाजारात दिसणार नाही. अगदी साधा त्याचा एक डेफिनेशन म्हटलं तर, की बाहेर कुठे पाहायला नाही मिळणार असं जे नव्याने तयार केलेलं आहे त्या स्पेसिफिक कार्यक्रमासाठी, त्या स्पेसिफिक कंपनीसाठी, जे फक्त त्यांच्यासाठी युनिक असं आहे, ते झालं कस्टमाइज्ड. आणि मी एक उदाहरण देते की कस्टमायझेशन काय प्रकारचं आणि काय लेवलचं असू शकतं. तर डॉइश बँकसोबत जेव्हा आम्ही झालो होतो ऑनबोर्ड, तर तेव्हा त्यांचा एक उपक्रम होता, खूप सुंदर कॅम्पेन होतं, मेंटल हेल्थ फर्स्ट एडर, MHFA म्हणून. तर मेंटल हेल्थसाठी त्यांनी, आता त्यांची एवढी एम्प्लॉई संख्या आहे, तर दर 200 लोकांमध्ये एक मेंटल हेल्थ फर्स्ट एडर हवा, असा त्यांचा ट्रेनिंगचा प्रोग्राम होता. तर ते त्यांचे काही ई लर्निंग कोर्सेस किंवा कोर्सेस इन हाऊस तयार होते, जिथे ते फर्स्ट एडर्स डेव्हलप करत होते. तर आता 200 लोकांमध्ये माझा किंवा मेंटल हेल्थ फर्स्ट एडर कसा शोधावा, कसा सापडावा, की मला समजा एखाद्याला अप्रोच करायचं आहे, एखाद्या, मला माहिती आहे कंपनीचा मेल आला आहे की बाबा एक फर्स्ट एडर तुमच्यामध्ये आहे, पण त्याची ओळख कशी होईल. तर त्यासाठी आम्ही काही किट्स केले होते डिझाईन, आणि त्या कॅम्पेनसाठी जरी डॉइश बँकचा कलर ब्लू असला ब्रँडिंगचा, तरी त्या कॅम्पेनसाठी त्यांनी अगदी एक स्पेसिफिक ग्रीन कलर निवडला होता. आणि पूर्ण तो जो वेलकम किट किंवा तो जो MFHA किट होता, तो त्या रंगात आम्ही बनवला होता. त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या, काही टॅग्स होते, जे बॉईज किंवा मेन आपल्या बेल्टच्या लूपला लावू शकतात. कारण आय कार्ड आहे, तुम्ही 2 आय कार्ड ऑलरेडी कंपनीचा आहे, 2 घालणार नाही. तर असा एखादा एलिमेंट हवा होता जो दुरूनही ओळखू येईल, किंवा तुमच्या बॅकपॅकला लावता येईल, मुली आपल्या पर्स हँडबॅग्सला लावू शकतात, किंवा फॉर दॅट मॅटर आय कार्डलाच जर लावलं तरी ते वेगळ्याने उठून दिसेल, असं एक एलिमेंट बनवायचं होतं. सगळ्यांकडे कंपनीचे मग्स होते, पण मग एक त्या स्पेसिफिक ग्रीन ह्यूचा मग त्यांच्याकडे असला पाहिजे, सो दॅट येता जाता कॅफेटेरियामधून चहा पिताना वगैरे लक्ष गेलं तर आपल्याला कुठेतरी शिक्कामोर्तब होतं की अरे हा हिरवा रंग ज्यांच्याकडे आहे तो मेंटल हेल्थ फर्स्ट एडर आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही डेस्कला काही फ्लॅग्स डिझाईन केले होते स्पेसिफिकली त्या ब्रँड कॅम्पेनमध्ये ज्या गोष्टी होत्या. तर मुद्दा असा आहे की आपल्याला गिफ्टिंग म्हणजे खूप म्हटलं तर खूप बेसिक वाटतं, पण ह्याच्यामागे खूप रिसर्च, खूप ब्रेनस्टॉर्मिंग, आणि जेव्हा नजराना एखाद्या इव्हेंटला धरून काम करतं तेव्हा खूप जास्त प्रमाणात कस्टमायझेशन होतं. आणि तिथेच नजराना का आणि नजराना बाकीच्यांमध्ये वेगळं का, हे उत्तर लपलं आहे. हो, आतापर्यंतचा हा नजरानाचा प्रवास जो आहे हा खूपच इन्स्पायरिंग आहे. तुमचा एवढ्या वर्षांचा दांडगा एक्सपिरियन्स आहे बिईंग अ वुमन एंटरप्रेनर. सो मला अजून मला माझ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की नजरानाचं पुढचं व्हिजन काय आहे की आणि मिशन पण काय आहे. सो दोन्ही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. तर मला जसं मी म्हणाले की मला पहिला आनंद आहे की मला आनंदात सहभागी होता येतं, तिथेच माझं जॉब सर्टिफिकेशन आलं. आणि दुसरं म्हणजे नजराना आता बल्क एक्सपर्ट झाले, म्हणजे सुरुवातीला लहान मोठ्या समारंभापासून सुरुवात केली, पण आता हा जो अनुभव आहे ना तो असा आहे गाठीशी की मी आता बल्क एक्सपर्ट म्हणूनच प्रमोट करते. आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप आर्टिझन्स, म्हणजे नजराना इज कनेक्टेड विथ सो मेनी स्टेट्स, कारण आपलं इतकं प्रगल्भ आहे आपला देश, कला इतकी आहे प्रत्येक स्टेटचा. तर माझं ह्यापुढे आता असं आहे विजन की मला प्रयत्न करायचा आहे की ज्या लुप्त होणाऱ्या काही कला आहेत
किंवा काही हँडीक्राफ्ट्स आहेत. मला माझ्या ग्रोथ पाथमध्ये थोडा त्या एरियामध्ये रिसर्च करायचं आहे आणि मला त्या कलेला मी कसं गिफ्टिंगमध्ये आणू शकते. कारण आत्तासुद्धा मार्बलचे काही प्रकार किंवा कलमकारीचे काही प्रकार किंवा वस्त्रकला खूप साऱ्या प्रकारची जी आहे ती येतेच. पैठणीचे पर्सेस आहेत, पैठणीचे वॉलेट्स आहेत. म्हणजे मला म्हणायचं तात्पर्य असं की खूप सारे हँडीक्राफ्ट जे आहेत ते आमच्या गिफ्टिंगचा समावेश आहेत. कॉपर ब्रासचे आयटम्स, पण काही लुप्त होणाऱ्या काही कला आहेत आणि त्यासाठी ऑफकोर्स मला वेगळी एनर्जी, वेगळे फंड्स आणि वेगळं एक मिशन लागेल ते करण्यासाठी. तर ते आहे. आणि बऱ्याचशा ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत त्यांना ॲट अ टाईम उद्योजकामध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये हातभार लावता येतो याचा मला आनंद आहे. किंवा मी एक दिवाळीचं एक हॅम्पर केलं बल्क गिफ्ट आलं आणि त्याच्यामध्ये जर 7 प्रकार आहेत आणि मी जर प्रयत्नांती 7 वेगळ्या ठिकाणून मागवते तर मला माहिती आहे की ती इकोसिस्टीम बिल्ड होती की हा बिझनेस मला एक्सटेंड करता येतो किंवा शेअर करता येतो. की खूप सारे जण आहेत जे अगदी आपल्याला माहिती आहे हँडीक्राफ्ट आपल्याकडे बारीक लहान लहान गावामधून होतं आणि ते माझं विजन आणि मिशन दोन्ही ते आहे. आणि मेन म्हणजे सस्टेनेबिलिटी आणि इको फ्रेंडली. कारण आपल्याला माहिती आहे की पॅकेजिंग हे इव्हेंच्युअली किती तुम्ही ते आवरण केलं तरी ते शेवटी लँडफिलमध्ये जाणार किंवा कचऱ्यात जाणार आहे. तर ती थॉटफुलनेस की पॅकेजिंग ॲस्थेटिक हवं, आपलं सामान इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी पुरेसं हवं, पण ॲट द सेम टाईम जेव्हा ते लँडफिलमध्ये जाईल किंवा कचऱ्यात जाईल तेव्हा ते रिसायक्लेबल हवं. त्यामुळे तो थॉट म्हणजे मी सक्सेस स्टोरीमध्ये सांगू शकते की मागच्या वर्षीच्या सगळ्या गिफ्टिंगमध्ये 95% जेवढं सामान दिलेलं आहे ते इको फ्रेंडली आहे. म्हणजे हार्डली काही 5% आयकार्डचे मे बी कवर्स असतील त्याचे पण मी अजून सोल्युशन शोधते. पण येस, दॅट इज द मिशन की या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं कल्चर, सस्टेनेबिलिटी आणि हँडीक्राफ्ट संस्कृती जपणं. सो असं म्हणायला हरकत नाही की नजराना जसं नेम सजेस्ट आहे की आपल्या आपल्या कल्चरमधनं जसं हे नाव आलं तसं तुम्ही तेच कल्चर तुम्ही जपायचा प्रयत्न करताय थ्रू युअर ब्रँड. कारण हे अगदी राईटली सेड की आपल्या ज्या 400-500 जे तुम्ही म्हणता आहेत आर्टिझन्स आहेत ते आता लूप होत चाललेले आहेत. सो त्यांना परत उभारी देणं हे आपल्याच हातात आहे. आणि आपण जे म्हणतोय की परत नेचरकडे जाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या, त्यानंतर आपल्या पुढच्या जनरेशनसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुमचं मिशन आणि विजन दोन्ही खूपच इन्स्पायरिंग आहे. आणि आता मला अजून एक ह्याच्यामध्येच ॲड करायला आवडेल किंवा विचारायला आवडेल तुम्हाला की नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा तुम्हाला कसा काय हेल्प झाली या सगळ्या गोष्टींमध्ये? नेटवर्किंग प्लॅटफॉर्म नसताना तर तुमचं नाव ना 4 ठिकाणी जर तुम्हाला पसरायला हवं आहे, कधी कधी कसं असं बाकी सगळे ट्रेडिशनल गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या ना तरी ते होत नाही. आणि नेटवर्किंगमध्ये काय होतं, जेव्हा एक व्यक्ती तुम्हाला रेफर करते तेव्हा तिथेच हाफ द बॅटल वन म्हणतो ना तसं आहे. की जेव्हा एक व्यक्ती जो एखाद्याशी असोसिएटेड आहे, बरेच काळ काम करतो आहे, त्यासोबत ओळखतो, मित्र आहे किंवा चांगला कलीग आहे, तर नेटवर्किंगमध्ये तो एक फायदा होतो की तुम्हाला बरंचसं पटकन अशी सगळी एक्सपोजर मिळतं तुम्हाला तिथे जाण्याचं. आणि तो एक प्लॅटफॉर्म मिळतो की तुमचा बिझनेस तुम्ही तिथे रिप्रेझेंट करू शकता. आणि ट्रस्ट लवकर बिल्ड होतो आणि एक छान वेगळ्या प्रकारचे बॉन्डिंग्स पण क्रिएट होतात तिथे. तुमच्या म्हणण्यातून मला असं कळलेलं आहे की नजराना जो आहे तो नजरेतच बसला पाहिजे. नाही, एक्झॅक्टली ना. म्हणजे तुम्ही आता जो एक्सपिरियन्स शेअर केला, तुमची सक्सेस स्टोरी जी सांगितली की खूप बारकावीने तो विचार केलेला आहे तुम्ही की त्यांच्या मेन्सच्या बेल्टला लागलं पाहिजे किंवा आपल्या लेडीजच्या पर्सला ते दिसलं की ज्यांच्याकडे तो ग्रीन कलर आहे म्हणजे तो फर्स्ट एडर आहे. सो नजराना हे नजरेतूनच कळतंय. सो हे एकंदरीत मला खूपच आवडलं आणि ह्याच्यावर ही सक्सेस स्टोरी झाली. सो एवढे मोठे मोठे इव्हेंट्स प्लॅन करताना किंवा हे गिफ्टिंगचे आयडियाज प्लॅन करताना तुम्हाला चॅलेंजेस काय येतात? चॅलेंज खरं कधी कधी काय होतं माहिती आहे का की क्लायंटला पटवून देणे की तुम्ही हे जे करताय ना, किंवा कधी कधी एखादी संकल्पना असते आणि खूप काही काही गोष्टी ना डीप रूटेड म्हणजे सवयीचा भाग झाला किंवा कधी कधी रिस्क घ्यावी लागते. तर गंमत अशी की त्याला खूप रिसर्चचा जोड पण आहे. आपल्याला असं गिफ्टिंग खूप बेसिक असं वाटतं, पण यू वोंट बिलीव्ह, गिफ्टिंग ही फक्त एक जेस्चर किंवा एक फक्त घटना नाही. आता एक्झिबिशन्समध्ये एवढे मोठे मोठे कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात किंवा एक्झिबिशन्स असतात, एक्सपोज असतात, त्यामध्ये इतके स्टॉल्स लागले असतात. तर त्या स्टॉलमध्ये तुमचा ब्रँड का उठून दिसेल, कसा उठून दिसेल,
त्यासाठी गिफ्टिंग खूप मोठं हे आहे, एक ह्युमन टेंडन्सी आहे की फ्रीबीज आपण जरा म्हणतो, ती फ्रीबी आपल्याला काहीतरी फ्रीमध्ये एखादा एलिमेंट मिळतोय तो आपल्याला आवडतो. त्यामुळे टेक अवेची संकल्पना एस्पेशली कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये सुरू झाली. त्यामुळे फुटफॉल वाढायला लागला आणि फुटफॉल वाढला. एखादा माझ्या स्टॉलवरती मी खूप सुंदरसं असं छोटंसं का होईना पण टोकन ठेवलंय, तर त्यांनी जर मला फुटफॉल मिळतोय तर माझ्या बिझनेसची ग्रोथ ऑटोमॅटिकली होते. एक प्रकारचं म्हणजे ते एक मार्केटिंगचं साध्य आहे. हे झालं इव्हेंटचं. एम्प्लॉई अप्रिसिएशन आणि एम्प्लॉई रिटेन्शन हे खूप खूप अवघड आणि मोठे मुद्दे आहेत. एखाद्या HR ला विचारा तुम्ही की यासाठी केवढी मेहनत करावी लागते, आणि गिफ्टिंग ना याला खूप सपोर्टिव्ह आहे, खूप ह्याला साथ देतो. कारण अप्रिसिएशन कोणाला नको आहे. आणि कसं असतं की एखाद्या पर्सनलाइज्ड जे आपण म्हणतो की एखादी वस्तू जी माझ्यासाठी डिझाईन केली, ही वस्तू माझी आहे, की मी असं रँडम काही आलं नाही की बाबा आलं आणि नाही आवडलं तर मी पुढे देईन. पण जेव्हा तुम्ही विचार घातलाय त्याच्यामध्ये, तर ते पण खूप अप्रिसिएशनमध्ये हेल्प करतं की आय एम सेलिब्रेटेड, की माझ्या कामाचं कौतुक होतं आणि हे छोटंसं का होईना पण हे माझ्यासाठी बनवलं आहे, ह्याच्या नाव आहे माझं आणि हे सुंदर आहे, हे वेगळं आहे. तर ह्या गोष्टींनी ना आपल्यालाही माहिती आहे की आपण सोशल मीडियावरती किती पोस्ट करतात मुलं. आजकालची जनरेशन त्याशिवाय नाही राहू शकत. तर कौतुक लोकांना सांगायला आवडतं जगाला. तर ह्या गोष्टी जितक्या जास्ती चलनात येतात ना, मग त्याचा इन जनरल एम्प्लॉई रिटेन्शनवरती आणि प्रोडक्टिव्हिटीवरती सुद्धा खूप, आणि हे रिसर्च आहे हा, की पर्सेंटेजमध्ये रिटेन्शन वाढलेलं आहे लोकांचं जिथे तुम्हाला अप्रिसिएशन मिळतं. तर मला आनंद आहे की या सगळ्या आनंदी सोहळ्यांचा मला भाग होता येतं. आणि हो, इंटेंट असला तर समजवणं पण सोपं जातं तसं क्लायंटला. पण येस, दॅट इज वन चॅलेंज की यू हॅव टू इन्व्हेस्ट, बट देन इन्व्हेस्ट वाईजली. करेक्ट. ही खूप हा आपण नोट घेऊ शकतो की चॅलेंज आलं तरी इन्व्हेस्ट करायचं आहे आणि इट शुड बी इन अ वाईज वे. खूप छान. म्हणजे मला खरंच ह्याच्यामध्ये इट कॅन बी अ सिली, बट मला हे आवडेल की पाणीपुरीवाल्याने जेव्हा मसालापुरी इन्व्हेंट केली, सो दॅट कॅन बी की ते लोक नाही, ह्याच्याकडे मसालापुरी छान मिळते, सो त्या पाणीपुरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. सो बिंग पार्ट ऑफ वुमन एंटरप्रेन्योरशिप किंवा एक आई आणि बाकीच्या महिलासुद्धा आपल्याला बघतात आहेत. सो मला तुम्हाला त्यांच्या याने मला हा प्रश्न विचारायला आवडेल की महिलांनी व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा काय चॅलेंजेस तुम्हाला येणार आहेत हे ऑलरेडी ॲक्सेप्ट करून पुढे उतरलं पाहिजे. तर ह्यासाठी तुम्ही त्यांना काय गायडन्स द्याल? महिला ऑन्टरप्रिनर्सला माझा मेसेज म्हणजे मला असं म्हणायला आवडेल की जर तुम्हाला करायचं आहे ना आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला क्लॅरिटी आहे, तर तुम्ही उतरा. तुम्ही ठामपणे सांगा, तुमच्या परिवारात सांगा. आणि आपण आत्ता या काळात आणि या समाजात वाढतो जिथे तुम्ही पाहताच आहात राईट, असे विजन एजसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत. देर आर सो मेनी पीपल आणि नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स अराउंड जे विमेन ऑन्टरप्रिनर सोडा सगळ्याच ऑन्टरप्रिनरला इक्वली प्रोत्साहन देत आहेत. आणि वर्क लाईफ बॅलन्सचं तुम्ही म्हणाल तर ते वेदर इट इज मेल और फिमेल, येस आय विल यू वाईट डिसअग्री जर मी म्हटलं तर की फिमेलला वर्क लाईफ बॅलन्ससाठी थोडंसं जास्ती, कारण मातृत्व म्हटल्यानंतर ती एक थोडीशी बाजू असते की तुम्हाला जास्ती वेळ द्यावा लागतो, घराकडे मुलांकडे पाहावं लागतं. पण आज तो सपोर्ट ज्या प्रकारे स्त्रिया बाहेर येऊन आपली एक इकोसिस्टीम बिल्ड करतात ना, तर मला असं वाटतं की तो कुठेतरी ब्लर होतोय. तो मेल आणि फिमेलचा जो काही जी काही लाईन अशी आखली होती ती ब्लर होते. आता लक्षात येत नाही, आपण सगळ्यांना ऑन्टरप्रिनर म्हणून म्हणतो. आता ऑन्टरप्रिनर शब्दाचा जेंडर नाही आहे, फिमेल मेल असा शब्द नाही येतो, विच मीन्स की द सोसायटी इज रेडी, समाज तयार आहे. आणि जर तुम्ही म्हणालात, ठामपणे सांगितलं, तर आय एम शुअर की तुम्हाला परिवाराकडून पण सपोर्ट मिळेल. आज वेदर मेल और फिमेल, तुमचे आई बाबा, तुमचे बहीण भाऊ, तुमचे मिस्टर हजबंड, हे सगळेजण तुम्हाला सपोर्ट करायला पूर्ण तयार आहे, घर सांभाळायला सुद्धा तयार आहेत. आणि आज सोसायटी अशी आहे की तुम्हाला डोमेस्टिक हेल्प, इनफॅक्ट मी तर म्हणते त्याही स्त्रिया आहेत डोमेस्टिक हेल्पला जेव्हा तुम्ही देता प्रोत्साहन, तेव्हा त्यांनाही त्यांचं घर चालवायला त्यांच्यासाठी सुद्धा ती एक ऑन्टरप्रिनरशिप आहे. त्या नजरेने बघा, जेव्हा तुम्ही कुक ठेवता, डोमेस्टिक हेल्प ठेवता, तेव्हा इट्स ऑन्टरप्रिनरशिप फॉर देम. तुम्ही त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करताय. तर मला असं वाटतं ही इकोसिस्टीमच आहे. मदत घ्या, मदत करा.
तर आता ॲक्च्युली ह्या गप्पा अजून पुढे रंगतील, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मला खरंच खूप तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहेत की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, तुमच्या बिझी शेड्यूलमधनं एवढा वेळ दिलात आणि आम्हाला आणि माझ्यासारख्या इतर महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिलं आणि छान गायडन्स दिलात. आम्ही ह्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. सो खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात त्याच्यासाठी. आणि खरं तर मीच आभार मानते. उद्योजकाची मांदियाळीमध्ये विजन याच्या या सिरीजमध्ये तुम्ही मला बोलवलं आणि मला हा प्लॅटफॉर्म मिळवून दिला जिथे मी माझ्याबद्दल आणि बिझनेसबद्दल बोलू शकले. त्यासाठी ॲक्च्युली मीच तुमचे आभार मानते. खूप छान अनुभव. थँक्यू सो मच.